तर गाईज मी आता चालली आहे पुण्याला नाकी महाबळेश्वरला. तर माझ्या आजीचं घर आहे तिथे, आपण तिथे जाऊन बघूया. कसं वाटतं मामा तुला? वाटतं. आणि हे आमचे बॅग्स आहेत, ही 2000ची आणि ही 1200ची. तर गाईज मला आता भूक लागली तर मी कॉर्न खाते. त्यासाठी बर्गर घेतलेला आहे आणि आजीसाठी चिक्की. आम्हाला पाण्याची बॉटल भेटली आहे, थोडंसं पाणी आहे तेच पिणार आता. मग कसा आहे बर्गर? आता आम्ही आहोत लोणावळ्याला. मला नीट बोलता नाही येत, पण लोणावळ्याची चिक्की खूपच चांगली असते, तर आम्ही चिक्की घेतली होती. तर इथे आम्ही थांबलो होतो खाण्यासाठी. आम्ही सबवेमधून बर्गर घेतला आणि इथे पेट्रोल पंप पण आहे. मम्मी व्हिडिओमध्ये चांगली वेगळी वागते आणि मम्मी कॉर्न खाते, मी पण कॉर्न खाते. काय कॉर्न कडक राहिलं. हा कोणता रस्ता आहे मला गॅस करून दाखवा फक्त, मग मी तुमच्या कॉमेंटला रिप्लाय देईन. काय बोलले? मम्मा यार रोस्ट करून टाकते माझी मम्मी. लगेच रोस्ट करायचं, लगेच. माझी मम्मी रोस्ट करण्यामध्ये प्रो आहे, प्रो एकदम प्रो मॅक्स आहे. स्पेलिंग येते ना, POR नाही PRO प्रो आणि मॅक्सची स्पेलिंग MAX. काय जास्त शिजलं ना पाणी. हां, मग एक दिवशी काय झालं, मी चावलं हे, मम्मीच्या तोंडा पाणी गेलं. एकच दिवशी चावलं. सगळ्यांनी हीच बॉटल गेली. मी सांगते पैसा लुटायची काम आहे. कुठेच 10वाली बॉटल नाही, 25वाली घ्यावी लागते. बघा तिकडे पण 25वालीचे, इथे पण 25वालीचे. मग आमच्याकडे छोटी बॉटल होती, त्याच्यामध्ये पण टाकलं. हे बघा सेलिब्रिटीवाला काय, वाव बाई, प्रो मॅक्स लेवल. वाव वाव मम्मी श्रीमंत. वाव. हा कोणता रस्ता आहे तो सांग मला. दुसऱ्यांचे पडदे वडून दाखवते. तर गाइस मैं आपको सौरभ जोशी से मिमिक्री करना है. गाइस यहाँ पे देखो बहुत सारे घाट है और हम ना इधर खा रहे हैं और ये मेरी मम्मी है और ना इधर हम देख रहे हैं हमारे खिड़की के बाहर. हीच मिमिक्री असेल तर आम्हाला कॉमेंट करून सांगा, नाही तर माझी मिमिक्री एवढी चांगली पण नाही. हा रोड मला खूप आवडतो. वाव व्हेरी ब्युटिफुल एस्थेटिक पगलू. मी पोचले आता, मी मामाच्या गाडीत आहे आणि आता मी जाणार आहे लवकरच. जवळच आलाय रस्ता. आता मी आले घरी आणि मी हे खाते. आताच माझं जेवण झालंय, पण खादडायची सवय तर काय करायचं. नाही आजी, ही आजी तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये पण दिसली असेल. आणि हा सेलिब्रिटी फॅन. मम्मीला आवडतंय असं फोडायला. तर थँक्स टू वॉचिंग. सबस्क्राईब करूनच जा. उद्याचा ब्लॉग तुम्हाला यायलाच. बाय.